तेव्हा एकीकडे कोल्हापुरात मराठा समाजाचा मोर्चा निघतोय तर दुसरीकडे बीडमध्ये दलित समाज अॅट्रॉसिटीच्या समर्थनासाठी रस्त्यावरती उतरलाय। अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करू देणार नाही असा मोर्चाचा मुख्य अजेंडा आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावरती दलित ऐक्य मूक मोर्चा धडकणार आहे। विशेष म्हणजे अनुसूचित जाती जमाती आणि भटके विमुक्त पहिल्यांदाच एकाच झेंड्याखाली एकवटलेले दिसतात। महिन्याभरापासून दलित ऐक्य मोर्चाची बांधणी सुरू होती। वाड्या वस्त्या तांड्यावरती अनेक बैठकाही झाल्या। विशेष म्हणजे सामान्य महिला आणि महाविद्यालयीन तरुणी या मोर्चाच्या अग्रभागी असून त्याच मोर्चाचं नेतृत्व करतात। मोर्चासाठी पांढऱ्या रंगाचा ड्रेस कोड ठेवण्यात आलेला आहे। शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत आणि 1,500हून अधिक पोलीस कर्मचारी इथं बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेत। अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनात सगळ्यात मोठा मोर्चा हा बीडमध्ये होतोय। अगदी सकाळपासूनच बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून लोक येताना पाहायला मिळत आहेत। मागच्या 15 दिवसापासून या मोर्चाचं नियोजन जिल्ह्यातले अनेक राजकीय पदाधिकारी, संघटना यांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते करत होते आणि त्यामुळं आजच्या दिवशी हे सगळी मंडळी अगदी बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळते आहे। कोपर्डी घटनेतील आरोपींना कडक शासन झालं पाहिजे, त्यासोबत अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ ही सगळी मोर्चेकरी आज रस्त्यावर उतरलेले आहेत। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघू शकता की अगदी चिमुकल्यापासून अगदी वृद्धांपर्यंत सगळी मंडळी याच्यामध्ये सहभागी झालेली आहे। असं असलं तरी या मोर्चाला नेतृत्व मात्र नाही आहे आणि जे नेतृत्व आहे ते मुलींचं आहे। या मोर्चाचा मार्गक्रमण करत असताना सगळ्यात सुरुवातीला महाविद्यालयीन तरुणी असणार आहेत, त्यानंतर महिला असणार आहेत आणि महिलांनंतर पुरुष मंडळी यामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळं अतिशय काटेकोरपणे नियोजनबद्ध असलेला हा मोर्चा मार्गक्रमण करून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा मुली, काही महिला एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना आपलं निवेदन देतील आणि त्यानंतर हा मोर्चा संपवला जाईल। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड।